श्री स्वामी समर्थ। धर्मशास्त्रानुसार झोपण्याचे 20 नियम। 1. सुनसान, तुटलेल्या आणि निर्जन घरात एकटे कधीही झोपू नये। मंदिर आणि स्मशानभूमीमध्ये झोपू नये। 2. झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवू नये। 3. निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे 3:30 ते 4:30 या दरम्यान उठले पाहिजे। 4. पूर्णपणे अंधार करून खोलीत झोपू नये। 5. ओले पाय करून झोपू नये। कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद लाभतो। 6. तुटलेल्या खाटेवर किंवा पलंगावर झोपू नये। 7. उष्ट्या तोंडाने किंवा तोंड न धुता झोपू नये। 8. नग्न अवस्थेत झोपू नये। 9. पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते। पश्चिमेला डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होतात। उत्तरेकडे डोके करून झोपल्यास तोटा होतो। मृत्यूचे भय कायम असते। दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास संपत्ती आणि वय वाढते। 10. दिवसा कधीही झोपू नका। दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात, तसेच आयुष्यही कमी होते। 11. दिवसा आणि सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब व असहाय्य होतो। 12. सूर्यास्ताच्या 3 तासानंतर झोपले पाहिजे। 13. डाव्या बाजूला झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर असते। 14. हृदयावर हात ठेवून किंवा पायावर पाय ठेवून झोपू नये। 15. पलंगावर बसून खाणे-पिणे अशुभ असते। 16. झोपताना वाचन करू नये, कारण असे केल्याने डोळ्यांचा प्रकाश कमी होतो। 17. कपाळावर टिळा लावून झोपू नये। टिळा लावून झोपणे अशुभ मानले जाते। 18. दक्षिणेकडे पाय करून झोपू नये। दक्षिण दिशा म्हणजे यम व दुष्ट देवतांचे निवासस्थान आहे, त्यामुळे कानात अशुभ हवा भरते, त्यामुळे मेंदूमधील रक्ताभिसरण कमी होते, स्मरणशक्ती कमी होते, मृत्यू ओढावू शकतो। हेच आजारही उद्भवू शकतात। 19. झोपण्यापूर्वी केसात माळलेली फुले काढून झोपावे, कारण तसे झोपणे अशुभ असते। 20. विद्यार्थी, नोकरदार आणि द्वारपाल जर हे बराच काळ झोपले असतील तर त्यांनी स्वतःला जागे केले पाहिजे। या सर्व नियमांचे पालन केल्यास कीर्ती, निरोगी व सुखी दीर्घायुष्य लाभते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।